नमस्कार। तुम्ही त्यांचा तिरस्कार करू शकता, तुम्ही त्यांना शिव्या देऊ शकता, तुम्ही त्यांच्यावर प्रेम करू शकता, तुम्ही त्यांचं चांगुलपण गाऊ शकता, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की तुम्ही त्यांना टाळू शकत नाहीत। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत हे वाक्य लागू पडतं। पटो न पटो, पण त्यांनी मांडलेले मुद्दे हे महत्त्वाचे असतात आणि त्याचं उत्तर देणं भल्या भल्यांना अवघड जातं। त्याचा प्रत्यय 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये आलेला आहे। फडणवीसांनी मांडलेल्या मुद्द्यांचं उत्तर देणं सरकारी यंत्रणेला, सरकारच्या प्रमुखांना कठीण गेलं असं दिसतंय। अनेक जण त्या उत्तरांना चपकल उत्तर असं म्हणतील, बरोबर दिलेलं उत्तर असं म्हणतील, पण लोकच त्याबाबत काय तो निर्णय घेतील। जरा बघूया मराठा आरक्षणावर फडणवीस काय म्हणतायत। मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे तरुण आणि तरुणी हे आझाद मैदानावर बसले आहेत, उपोषण चाललंय। या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा कायदा आपण तयार केला। देशामध्ये केवळ 2 कायदे आरक्षणाचे 50% वरचे हे माननीय उच्च न्यायालयाने वैध ठरवले। त्यातला एक कायदा हा महाराष्ट्राचा कायदा आहे की ज्या कायद्याला माननीय उच्च न्यायालयाने वैध ठरवलं। पण या 2 कायद्यापैकी तमिळनाडूचा कायदा सर्वोच्च न्यायालयात गेला, घटनापीठाकडे गेला, कुठली स्थगिती आली नाही। महाराष्ट्राचा कायदा हा सर्वोच्च न्यायालयात गेला, मी जसं काल सांगितलं 2 हिअरिंग आमच्या काळात झाले, कुठली स्थगिती आली नाही। परंतु अध्यक्ष महोदय त्यानंतर मात्र तो घटनापीठाकडे जात असताना त्याच्यावर स्थगिती आली आणि अनेक प्रश्न तयार झाले। अध्यक्ष महोदय, खरं तर इथे जे जवळजवळ 2400 ज्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत, जे सिलेक्ट झाले आहेत, असे जे मराठा तरुण तरुणी बसले आहेत, यांना आज तिथे बसायची वेळ केवळ सरकारमुळे आली। तुम्हाला कोर्टाने विचारलं नव्हतं, तुम्ही स्वतः कोर्टामध्ये GR दाखवला आणि सांगितलं आम्ही भरती करायची नाही असा GR काढून टाकलेला आहे। कोर्टाने त्याची नोंद घेतली। त्यावेळी हे सांगायला पाहिजे होतं की आम्ही ज्यांची सिलेक्शन प्रोसेस पूर्ण केली आहे त्यांना घेणार आहोत, त्याच्या पलीकडची भरती आम्ही करणार नाही आहोत। पण आ बैल मुझे मार कशाला म्हणतात, तशा प्रकारे पहिल्याच हिअरिंगला कोर्टाने न विचारता अध्यक्ष महोदय आपण सांगितलं आणि त्यामुळे आज ज्यांची प्रोसेस पूर्ण झाली असे मराठा समाजाचे विद्यार्थी आज त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि सरकार त्यांच्याशी चर्चा करायला तयार नाही। आज अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रामध्ये आपण अनेक आंदोलनं पाहिली। आमच्या काळामध्ये मराठा समाजाचे मोर्चे देखील बघितले, आंदोलनही बघितले, पण कधी कोणाला अटक नाही झाली, कोणाला मोर्चा काढू नका, मुंबईत येऊ नका, अशा प्रकारे नाही झाला अध्यक्ष महोदय। आज तर एक प्रकारे अशा प्रकारची आणीबाणी लागली आहे की मराठा समन्वयक जे आहेत त्यांना घरीच थांबवण्यात येतं, त्यांना अटक करण्यात येते, त्यांनी मुंबईकडे यायचं नाही असे आदेश काढलेले आहेत। काय कारण आहे? आपले नागरिक चर्चा करू ना त्यांच्याशी, त्यांचं म्हणणं समजून घेऊ, आपलं म्हणणं त्यांना समजावून सांगू, पण आंदोलनच करायचं नाही अशा प्रकारची जी अवस्था या ठिकाणी निर्माण होते, यातनं खऱ्या अर्थानं अध्यक्ष महोदय एक मोठा संताप हा तयार होताना दिसतोय। भाजप आणि सेना सरकारनं केलेला मराठा आरक्षणाचा विषय हायकोर्टामध्ये टिकला, त्याच्यावर सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं गेलं, 2 सुनावण्यांच्या मध्ये स्थगिती मिळाली नाही, तामिळनाडूचा कायदा सुप्रीम कोर्टात टिकला, मग महाराष्ट्राचाच कायदा का टिकला नाही, हे देवेंद्र फडणवीसांचा प्रश्न होता। या प्रश्नाचं उत्तर उद्धव ठाकरेंच्याकडून मिळणं अपेक्षित होतं, ते व्यवस्थित मिळणं अपेक्षित होतं, पण त्यांचं उत्तर काय होतं हे तुम्ही बघा। राज्यामध्ये सध्या जो संवेदनशील विषय आहे तो म्हणजे आरक्षणाचा। मराठा आरक्षणाची लढाई ही आता जवळपास अंतिम टप्प्यात आलेली आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याबाबत आता
जो काही निकाल लागेल तो लागेल. पण मी एक आपणास नम्रपणे सांगू इच्छितो की गेल्या वेळेला जेव्हा आपण हा सर्वांनी मिळून निर्णय घेतला तेव्हा आपण सगळे एकत्र होतो. उच्च न्यायालयामध्ये आपण ती केस जिंकलो आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्या विरोधात काही जण गेल्यानंतर आपण जी वकिलांची फौज उभी केली होती ती जशीच्या तशी ठेवलेली आहे. त्याच्यात कुठेही फरक केलेला नाही, बदल केलेला नाही, भूमिकेत बदल केलेला नाही. ना आपण जे AG नेमलेले आहेत त्यांच्यात सुद्धा आम्ही त्यांचाही कुठे बदल केलेला नाही. ना वकील बदलले, ना भूमिका बदलली, काही बदललेलं नाही. वेळोवेळी विविध ज्या काही त्यांच्या संस्था किंबहुना संघटना आहेत त्यांच्याबरोबर चर्चा चालू असते. माननीय अशोकराव तर किती वेळ त्या वकील महोदयांबरोबर विचारविमर्श करत असतात, कल्पना नाही, पण खूपदा चाललेलं असतं. आम्ही पण त्यांच्यामध्ये सहभागी होतो. सर्वानुमते आपण ही लढाई तिथे लढतो आहोत आणि मला खात्री आहे की ही लढाई आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही, किंबहुना ती जिंकावी अशी माझी इच्छा आहे, माझी प्रार्थना आहे. आम्ही काहीच बदललं नाही, जशाला तसं आहे, आमचा हेतू देण्याचाच आहे, हे उद्धव ठाकरे सांगितले. पण आरक्षणाच्या मूळ प्रश्नाला झालं काय याचं उत्तर त्यांनी देण्यात टाळलं. हे उत्तर समाधानकारक आहे की नाही याचा निर्णय लोकांनी घ्यायचा आहे. आता येतो OBCचा प्रश्न. OBCच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल अशी चर्चा महाराष्ट्रभर पसरलेली आहे. काही लोक म्हणतात की ही भाजपनं जाणीवपूर्वक केलेली खेळी आहे. कदाचित असेलही, पण फडणवीसांनी जो मुद्दा मांडला तो खूप महत्त्वाचा आहे. त्यात मंत्री आंदोलनात कसे उतरतात, मंत्री सरकारच्या विरोधात कसे बोलतात असा प्रश्न फडणवीस विचारतायत. काय म्हणतायत बघा. आज एकीकडे मराठा समाजाच्या संदर्भातला हा विषय, दुसरीकडे OBC समाजाच्या संदर्भात देखील एक संभ्रम तयार झालाय. अध्यक्ष महोदय, सरकारमधले मंत्री हे मोर्चे कसे काढू शकतात हो? त्यांनी शपथ घेतली ना अध्यक्ष महोदय. सरकारमधले मंत्री सरकारच्या विरोधात मोर्चे काढू शकत नाहीत. त्यांना जर मोर्चा काढायचा असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अध्यक्ष महोदय, या सरकारमध्ये पहिल्यांदाच आम्ही बघतोय सरकारमधले मंत्रीच मोर्चे काढायला चालले आहेत, तेच सरकारच्या विरोधात मेळावे घेतात आणि मग कुठेतरी त्यांच्या शपथेचा भंग देखील त्या ठिकाणी. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थानं या सरकारनं निसंदिग्धपणे सांगण्याची आवश्यकता आहे, OBC आरक्षणामध्ये कोणालाही वाटेकरी केलं जाणार नाही, हे निसंदिग्धपणे सांगण्याची आवश्यकता आहे आणि मंत्र्यांनी हे मंत्रिमंडळात मांडण्याची आवश्यकता आहे. मग अध्यक्ष महोदय, हे चाललं काय आहे नेमकं? म्हणजे सरकारी पक्षाच्याच लोकांनी ही भूमिका घ्यायची, तीही भूमिका घ्यायची, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे जर सत्तारूढ पक्षच करणार असेल अध्यक्ष महोदय, सरकारी पक्ष करणार असेल तर कशी कायदा आणि सुव्यवस्था राहील, कसा समाज एकसंघ राहील? OBC आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सर्वश्रुत आहे. त्यांचं वेगळं आरक्षण असणार आहे मराठा समाजाचं, हेही सर्वश्रुत आहे. पण मंत्र्यांचा मुद्दा तो कुठे गेला? आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी हे काहीच बोललेलं नाही. मध्येच एक कोणी टुमणं काढलंय, कुठून काढलं, कोणाच्या डोक्यातनं किंवा सडक्या डोक्यातनं निघालं मला माहिती नाहीये. पण इतर समाजाचं आरक्षण ते कमी करणार का? OBCचं आरक्षण कमी करणार का? त्यांच्यामध्ये हे घुसवणार का? तर मी आज या सभागृहात अत्यंत जबाबदारीने ठामपणे सांगतो आहे की मराठा समाजाला त्यांचे न्याय हक्क मिळवून देताना दुसऱ्या कोणत्याही समाजाचं एक कण सुद्धा आम्ही काही काढून घेणार नाही. जे कोणी समाजविघातक शक्ती आपल्या या महाराष्ट्रामध्ये जातीपातीमध्ये संघर्ष लावण्याचा किंवा आग लावण्याचा प्रयत्न करत असतील त्यांच्या आगीवरती आता आपल्याला पाणी टाकावंच लागेल आणि आपण नाही टाकलं तर महाराष्ट्रातली जनता हे टाकल्याशिवाय राहणार नाही. हे असं आहे. म्हणून फडणवीसांना तुम्ही टाळू शकत नाही असं मी म्हणालो. त्यांनी मांडलेले मुद्दे हे इतके महत्त्वाचे आहेत की त्याचं उत्तर जशास तसं देणं किंवा मुद्द्यांना खोडून काढणं हे शक्य होत नाही. म्हणूनच फडणवीसांचं भाषण अभ्यासपूर्ण असं वाटतं. राज्यामध्ये कोरोनाची लाट संपली आहे का की दुसरी लाट येऊ घातली आहे? ब्रिटनमध्ये आलेले कोरोनाची दुसरी लाट ही महाभयंकर आहे का? ब्राझीलचे पंतप्रधान वेगळंच काही बोलत आहेत.
इन लंडनच्या मधून आपल्याकडचे तज्ज्ञ माणसं वेगळंच काही सांगतायत. दुसरी लाट भयावह आहे की नाही, ती मृत्यूला कारणीभूत आहे की नाही, यावर चर्चा चालू आहे. विमानं बंद केली जात आहेत. पुन्हा एकदा अर्धा लॉकडाऊन लावला जातोय. म्हणजे मध्यरात्री जग झोपल्यावर 11 ते सकाळी 6 अशी संचारबंदी लागू होती आहे. ती वाढेल का, हाही प्रश्न आहे. अशा स्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या कोरोनाविषयीची चर्चा राज्याच्या विधानसभेत झाली. आता ही झालेली चर्चा कोरोनाच्या आकडेवारीवरची होती. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. कोरोनाचा सर्वाधिक मृत्यूदर महाराष्ट्रात आहे. त्यातल्या त्यात मुंबई त्याचा मोठा फटका बसला आहे. हे सर्वश्रुत आहे. यासंबंधीची आकडेवारी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. ती आकडेवारी काय आहे, यावर फडणवीस काय बोलतात ते एकदा ऐका. कोरोनाच्या संदर्भात देखील आज खरं तर आपण बघितलं असेल, इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाचे बळी गेले. आज देशामध्ये 35 ते 40% बळी एकट्या महाराष्ट्रातले आहेत अध्यक्ष महोदय. सर्वात जास्त मृत्यू 50,000 लोक कशाला म्हणतात, शब्द चुकीचा आहे, पण किड्या मुंग्यासारखे लोक मरत होते या ठिकाणी. आणि आज आपण सांगतो आम्ही कोरोना आटोक्यात आणतो. तुम्ही कुठून आणता आटोक्यात? हे 50,000 लोक मेले आहेत अध्यक्ष महोदय. देशात आजही जेव्हा देशातला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालाय, परवाच आपण बघा ICMRचं संपूर्ण पोर्टल, आता ज्यावेळेस मृत्यूची संख्या कमी आहे त्यातही सगळ्यात जास्त मृत्यू आपल्यात. आज आपण बघा मुंबईमध्ये अध्यक्ष महोदय आम्ही कोरोनाचे 8,900 किंवा 9,000 मृत्यू दाखवतो, पण सरासरी मृत्यूमध्ये वाढ किती आहे? 14,000ची वाढ आहे सरासरी मृत्यूंमध्ये अध्यक्ष महोदय. या ठिकाणी 14,000 अधिकचे मृत्यू आहेत जे आम्ही दाखवले नाहीत, जे कोरोनाचे नाहीत असं आमचं म्हणणं आहे. अध्यक्ष महोदय, एक गोष्ट सरकार निश्चित करू शकलं असतं, या कोरोनाच्या काळात झालेले भ्रष्टाचार मात्र सरकारला रोखता आले असते. ते रोखता आले असते. हे अध्यक्ष महोदय प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे कोण आहेत हे देखील समोर आलं पाहिजे. आम्ही तर पुस्तकात प्रकाशित करतोय या भ्रष्टाचाराच्या संदर्भात. कोरोनाच्या काळात कशा कोविड सेंटरमध्ये काय काय झालं आणि ते कोणी कोणी घेतले आणि कशा प्रकारे त्यांना बिना टेंडरचे दिले आणि कशा प्रकारे तिथे लोकच नव्हते आणि तरी पेमेंट केले, काय रेट लावले, सगळं आम्ही तयार केलं आहे. खरं म्हणजे एवढी मोठी पुस्तिकाच माझ्याकडे आहे अध्यक्ष महोदय, नंतर तुम्हाला पाठवून देतो. 25 जिल्ह्यात कोरोनाचे 48% मृत्यू आहेत आणि त्यातले 15 जिल्हे महाराष्ट्रातले आहेत. ही अवस्था आहे. महाराष्ट्रातली आकडेवारी फडणवीसांनी दिल्यानंतर आणि त्यातल्या त्यात मृत्यूंची संख्या दिल्यानंतर त्यावर तपशीलवार भाष्य सरकार पक्षाकडून होणं अपेक्षित होतं. पण तसं न करता केंद्र सरकारवर थोडंसं खापर आणि एक वापरात न आलेलं हॉस्पिटल, त्याची मिजास सरकार पक्षाकडून मिरवण्यात आली. खरं तर मृत्यूचे वाढते आकडे, याविषयीची चिंता आणि ते कमी करण्यासाठीचे प्रयत्न हे विषय सांगणं आवश्यक होतं. कोरोना रुग्ण कमी करण्यासाठी काय काय करण्यात आलं ते सांगण्यात आलं होतं. पण अवाढव्य महाराष्ट्रातल्या त्यातल्या त्यात प्रचंड घनदाट लोकसंख्या असलेल्या मुंबईतल्या एका भागात म्हणजे धारावीच्या भागामध्ये काय झालं, कसे हॉस्पिटल उभारले हे सांगण्यात मुख्यमंत्र्यांनी धन्यता मानली. मुख्यमंत्री काय बोलतायत ते ऐका. कोरोनाचा धोका टळलेला नाही, आता साधारणतः तो थोडासा कमी आला हे खरं आहे. त्याचं श्रेय द्यायचं नाही द्यायचं हे काही श्रेय घेण्याची जागा नाही आहे, किंबहुना श्रेय घेण्याचं ही वेळ नाही आहे. पण निदान आरोप करताना एक गोष्ट तरी जी WHO ला दिसली, वॉशिंग्टन पोस्ट ह्या न्यूजपेपरला दिसली, ती आपल्याला दिसू शकली नाही याचं मला वाईट वाटतं. धारावी मॉडेल ज्याचं कौतुक जगाच्या पातळीवरती केलं गेलं, जागतिक पातळीवरती, कुठेही आज सुद्धा आपल्याकडे औषधं नाही, लस कधी येणार माहिती नाही. गेल्या महिन्यामध्ये माननीय पंतप्रधानांनी एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली, त्याच्यामध्ये वॅक्सिनेशनवरती एक प्रेझेंटेशन दिलं गेलं आणि त्याचा शेवट वॅक्सिन कधी येणार, ते कसं राहायचं, विकत देणार का फुकट देणार याबद्दल काही सांगितलं गेलेलं नाही. प्रेझेंटेशन कसलं होतं हे त्याच्यामुळे आम्हाला काय कळलंच नाही. कारण थोडक्यामध्ये कारण काय की पूर्ण रामायण सांगितल्यानंतर रामाची सीता कोण हेच सांगितलं गेलं नसेल तर त्या प्रेझेंटेशनचा अर्थ काय होता, कशासाठी घेतलं गेलं प्रेझेंटेशन.
त्याच्यामुळे वॅक्सिनचा अजून पत्ता नाहीये, औषधाचा कुठे ठाव ठिकाणा नाहीये. आहे ती एकच गोष्ट, मास्क लावणं, अंतर ठेवणं, हात धुत राहणं. हात धुवून मागे लागायचं नाही लागायचं की हात न धुता लागायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. आपण ही लढाई लढतो आहोत. आणि मगाशी जो मुद्दा सांगत होतो की आता जरी हा कर्व थोडा खाली आला असला तरी पाश्चिमात्य देशामध्ये पुन्हा करोनानी उसळी मारलेली आहे. आणि हे मुनगंटीवारजी हे कोणी माझ्या कानात सांगितलं नाही. करोना कानात नाही बोलत, तो नाकात बोलतो. नाही, कारण तो नाक, डोळे आणि तोंड याच्या माध्यमातून जातो, कानातून नाही जात. त्याच्यामुळे काल आपण जे बोलत की करोना की कानात सांगितलं का, कानात नाही, आपण तोंडावर मास्क लावतो, कानावर नाही लावत. तर तिथे तो आकडा वाढलेला आहे. आणि तो वाढल्यानंतर तिथली जी काही परिस्थिती आहे ती फार बिकट आहे. आणि आता ती पुन्हा इकडे येऊ नये, होऊ नये ह्याची आपण खूप दक्षता घेतो आहोत. दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आहे ती काय आपण काही लपवलेली नाहीये. किंबहुना ती लपवलेली नसल्यामुळेच इतर राज्यांपेक्षा जास्त तर नाही ना, हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. कारण पहिल्या दिवसापासून आपल्या सूचना होत्या की याच्यामध्ये काही लपवायचं नाही. आपल्याला यातून जर बाहेर पडायचं असेल तर जे सत्य आहे ते सत्य हे जगासमोर ठेवलं गेलंच पाहिजे. आणि ते सत्य आपण जगासमोर ठेवतो आहोत. कालही ठेवलं, आजही ठेवतो आहोत आणि उद्या सुद्धा ठेवणार आहोत. कुठेही किती बाधित झालेत याच्यामध्ये अगदी काही वेळेला असं होतं की रुग्ण आल्या एकतर काही अजूनही काही ठिकाणी रुग्ण उशिरा येतात. आल्यानंतर त्यांच्यामध्ये सहव्याधी असतात आणि त्या म्हणजे डायबिटीज असतो. कारण सगळ्यांना आता कल्पना आहे की हा व्हायरस प्रत्यक्ष बळी घेण्यापेक्षा इतर कोमॉर्बिडिटी असते त्याला तो वाढवतो. मग मृत्यूचं कारण काय, तर डायबिटीस, हेवी डायबिटीस, कार्डियक फेल्युअर ह्या बरोबरीने जर नंतर त्याचा रिपोर्ट कोविड पॉझिटिव्ह आला तरी अंडरलाईन कोविड आपण हे नोंद करतो, कुठेही त्याला आपण टाळत नाही. परंतु आपण इतर देशाचं कौतुक करतो. चीनने 15 दिवसात हॉस्पिटल उभं केलं. मग आपल्या महाराष्ट्राने, आपल्या मुंबईने 17 दिवसामध्ये फील्ड हॉस्पिटल उभं केलं. हे कौतुकाचं आहे की नाही आहे? काय होतं, आपल्याला गाईडलाईन कोणाच्या होत्या, केंद्राच्या होत्या का? केंद्राने आपल्याला काय सांगितलं होतं का? मी केंद्रावरती टीका नाही करत, कारण सगळेच जण आपण जगभर हे संकटाचा हा सामना करत असताना नेमकं काय करावं हे कोणालाच तेव्हाही कळलेलं नव्हतं. अजूनही काय फारसं कळले अशातला भाग नाहीये. पण आपण फील्ड हॉस्पिटल उभं केलं. देशामध्ये कदाचित महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की ज्यांनी ह्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स निर्माण केला. सगळ्या यंत्रणा कामाला लावल्या आणि केंद्राने लॉकडाऊन जाहीर करण्याच्या आधीपासून आपण एक एक गोष्टी बंद करत चाललो होतो आणि नंतर हळूवारपणाने एक एक गोष्टी उघडत इथपर्यंत आलेलो आहोत. मुद्दा असतो कोणता, स्पष्टीकरण द्यायचं असतं कोणत्या विषयावर, पण तसं होताना दिसत नाही. कारण मुद्द्यांच्या अभ्यासापेक्षा गुद्द्यांचा अभ्यास आजकाल राजकारणात जास्त होऊ लागला आहे. बरं, हा विषय मांडत असताना पुन्हा कोणी यावर भाष्य करेल, स्पष्टीकरण देईल असं घडणार नाही आहे याची पूर्ण कल्पना आहे. याची पण कल्पना आहे की आता अनालायझरवरती भाजपलायझर असल्याचा शिक्का बसेल, भाजप माझा असल्याचा शिक्का बसेल, जात काढली जाईल. अहो कुलकर्णी, तुम्ही फडणवीसांना वाचवताय असं भाष्य केलं जाईल. असो, ती टीका करण्याचाही तुम्हाला मोठा अधिकार आहे. पण जे घडलंय तेही मांडण्याचा अधिकार अनालायझरला आहे. आम्ही ते मांडतोय. बघा आणि तुम्हीच निर्णय घ्या. याच मालिकेतला आणखी एक भाग आहे, तो म्हणजे कांजूरमार्ग व मंजूरमार्गवाला. म्हणजे मंजूर झालेला मार्ग न करता अचानक मेट्रोचं कारशेड कांजूरमार्गला वळवण्यात आलं. आता आरेमधली वृक्षतोड थांबवावी, तिथे झाडं कापली जाऊ नये, तिथे ते योग्य जागा नाही, ही कारणं ठीक आहेत. पण कांजूरमार्गला हलवताना तिथे जागा उपलब्ध आहे का, ते सोयीचं आहे का, याचा विचार देखील करणं आवश्यक होतं. आता भाजपच्या सरकारला आरेची जागा योग्य वाटत होती, या 3 पक्षाच्या सरकारला कांजूरमार्गची जागा योग्य वाटते. या कांजूरमार्गच्या जागेवर आधीपासूनच वाद आहेत. पण तरीही आरेची फडणवीसांनी ठरवली होती म्हणून कांजूरमार्गची आम्ही नक्की करू, या एका भूमिकेवर आरेचं कारशेड रद्द करण्यात आलं आणि ते कांजूरमार्गला हलवण्यात आलं. यावर न्यायालयीन लढाई चालू आहे. याच न्यायालयीन लढाईविषयी आणि प्रोसेसविषयी फडणवीस काही गोष्टी आग्रहानं आणि गांभीर्यानं सांगत होते. ते काय सांगत होते ते पहिल्यांदा ऐकूया. आरेमध्ये कारशेड तयार करण्याच्या संदर्भातला निर्णय आमच्या सरकारने घेतला. तो निर्णय घेतल्यानंतर त्या संदर्भात हायकोर्टात याचिका झाली.
हायकोर्टाने अध्यक्ष महोदय याचिका फेटाळली, ग्रीन ट्रायब्युनलने फेटाळली, सर्वोच्च न्यायालयात गेले, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आणि फेटाळताना एक सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन नमूद केलं आहे. काय ऑब्झर्वेशन आहे? झाडं तोडायला कोणालाच आवडत नाही, पण त्यात ऑब्झर्वेशन असं आहे की आरेमध्ये जेवढी झाडं तोडली किंवा जी तेव्हा तोडली जाणार होती, हे सगळी झाडं कशाला आपल्याला हवी आहेत? कार्बन सिक्वेस्ट्रेशन करता, कारण ती कार्बन डायऑक्साईड घेतात आणि आपल्याला ऑक्सिजन देतात. ही सगळी झाडं मिळून त्यांच्या संपूर्ण लाईफस्पॅनमध्ये जेवढं कार्बन सिक्वेस्ट्रेशन करणार आहेत तेवढं 80 दिवसाच्या मेट्रोच्या प्रवासात होतं. हा जो अहवाल आहे तो अहवाल नमूद केलेला आहे. त्या ठिकाणी काम सुरू केलं आणि सुरू केल्यानंतर 100 कोटी रुपये खर्च केले आणि त्यानंतर आपण कांजूरमार्गच्या जागेवर त्या ठिकाणी चाललो होतो. त्यानंतर आता मला सांगा, मला या ठिकाणी खात्रीने सांगा की आम्ही आरेमध्ये एक पोल देखील लावणार नाही अशी भूमिका आहे का? नाही आहे. कारण लाईन 6 वर जर जायचं असेल, आणि मी म्हणत नाही, हा सौनिक कमिटीचा रिपोर्ट आहे, माझं सोडून द्या, ही सौनिक कमिटी मी तयार केली नव्हती आणि केवळ सौनिक त्याच्यामध्ये नाही आहेत, 2-3 सेक्रेटरी आहे आणि फॉरेस्टचे देखील का पीसीसी वगैरे काय म्हणतात जे काय प्रमुख असतील ते याच्यामध्ये आहेत. आणि त्यांनी सांगितलेलं आहे अध्यक्ष महोदय की कांजूरमार्गला नेल्यामुळे किती नुकसान होणार आहे आणि त्यांनी एकूण कॅल्क्युलेशन केलं ते तर भयानक आहे, 5000 कोटी रुपयाच्या वर आहे. कारण अध्यक्ष महोदय 4 वर्षांनी डिले होणार आणि ती जागा मिळाली तर, जागा मिळाली नाही तर नाही, जागा मिळाली तर आम्ही ऑप्शन घेतला होता ना कांजूरमार्गचा, पण तो कधी घेतला होता? 90% काम पूर्ण झाल्यावर नाही जातात तिकडे. आणि त्यावेळेस आम्ही उच्च न्यायालयात गेलो. उच्च न्यायालयाने आम्हालाही त्यावेळेस सांगितलं होतं की खासगी माणसाचा याच्यावर दावा आहे, तुम्ही त्याचे 3000 कोटी रुपये भरा तर तुम्हाला ती जागा आम्ही देऊ. 9 महिने थांबलो होतो आम्ही त्या जागेकरता आणि शेवटी आम्ही हा निर्णय घेतला की मेट्रो कारशेडची जागा जी आहे ती आरेचीच आपल्याला घ्यावी लागेल. बरं, आता एक गोष्ट अजून आहे. आपण म्हणतो कांजूरमार्ग मध्ये मेट्रो करू, पर्यावरणाचा विषय आपण सांगतो. आता पर्यावरणवाद्याने, लोकसत्ताची बातमी अध्यक्ष महोदय, पर्यावरणवाद्यांनी कांजूरमार्ग मेट्रो शेडला आक्षेप घेतलाय. त्यांचं म्हणणं आहे की तिथे फ्लेमिंगो अभयारण्य आणि फ्लेमिंगो अभयारण्याला या कांजूरच्या मेट्रो शेडमुळे मोठ्या प्रमाणात हानी पोचेल, हे ऑब्जेक्शन आहे त्यांचं देखील. ही लढाई न्यायालयीन आहे. तिथे मिठागरं होणार आहेत, त्या मिठागरांच्या मालकीची आहे, केंद्र सरकारच्या मालकीची आहे. काही पर्सनल वाद आहेत, त्याच्या कोर्ट केसेस चालू आहेत. हे सगळे विषय निपटता न येण्यासारखे आहेत. राज्य सरकार कोर्टात गेलेलं आहे आणि यावेळेला ही गोष्ट न्यायालयाच्या विचाराधीन आहे, म्हणून न्यायप्रविष्ट गोष्टीवर विधानसभेत चर्चा होऊ नये असं सांगण्यात आलं. पण ती न्यायप्रविष्ट नाही हे फडणवीसांनी ठासून सांगत त्यात काय होऊ शकतं हे देखील सांगितलं. पण त्याच्या उत्तरादाखल मुख्यमंत्री जे बोलले ते ऐका आणि मग आपण त्यावर भाष्य करू. विरोधी पक्षनेते बोलत असताना तो कोर्टाचा मुद्दा निघाला कांजूरच्या बाबतचा. मग आपण तो एक रिपोर्ट दाखवला सौनिक समितीचा. तशा माझ्याकडे काही पत्र आहेत की ज्या कागदपत्रांवरती आपलं तेव्हा मंत्रिमंडळ होतं तेव्हाच्या मंत्र्यांचे काही सह्यांचे कागद आहेत, ते सुद्धा माझ्याकडे आहेत. मी त्याच्यावर आत्ता काही भाष्य करणार नाहीये, आत्ता काही भाष्य करणार नाही, कारण कोर्टामध्ये तो विषय चालू आहे. ॲडमिट आहे का काय आहे कल्पना नाही आहे. आता दवाखान्यात गेल्यानंतर पटकन पेशंट ॲडमिट झाले की नाही माहिती नाही, पण गेलाय ना दवाखान्यात, तपासणी सुरू आहे. मग तपासणी सुरू असताना ॲडमिट केला नाही म्हणून वाटेल ते औषध द्या आणि वाटेल ते करा असं आपण नाही बोलू शकत, बोलायला नाही पाहिजे. दवाखान्यात गेलाय, डॉक्टरकडे गेलाय, हॉस्पिटलमध्ये गेलाय, ॲडमिट करून घ्यायचं की नाही, इलाज करायचे की नाही हे डॉक्टरला ठरवू द्या. बाहेर उभं राहून आपण बोंबलत बसलो की हा काय, हा खोटा, याला ॲडमिट करू नका, असं हे नाही होऊ शकत, असं नाही होता कामा. म्हणून हा कोर्टामध्ये विषय आहे. कोर्टामध्ये विषय गेल्यानंतर त्याच्यावरती जो काही निकाल लागायचा तो लागेल. न्यायालयात केस ॲडमिट होणं आणि रुग्णालयात पेशंट ॲडमिट होणं, खरं तर या दोन्ही प्रोसेस वेगवेगळ्या आहेत. पण ॲडमिट या शब्दाचा अर्थ घेत मुख्यमंत्र्यांनी भलतंच विधान करून टाकलं. आता सध्या वैद्यकीय क्षेत्राचा गवगवा असल्यामुळं
आता गवा हा शब्द पुण्यात नेऊ नका, पण वैद्यकीय क्षेत्राचा गवगवा असल्यामुळं आणि त्यांना डॉक्टरपेक्षा अधिकचं ज्ञान असल्याचं संजय राऊतांनी जाहीर केल्यामुळं कदाचित ते हॉस्पिटलकडे गेले असतील. पण जे उत्तर दिलं ते मुख्यमंत्र्यांनी द्यावं असं नव्हतं आणि दुसऱ्याच दिवशी न्यायालयाच्या निकालात फडणवीसांचंच उत्तर योग्य, प्रश्न योग्य होता, फडणवीसांनी मांडलेले मुद्दे योग्य होते हे सिद्ध झालं. आता फडणवीसांनी मांडलेले मुद्दे योग्य आहे असं म्हटलं तर न्यायालय देखील मॅनेज केलेलं आहे हा पहिला आरोप होईल. आणि दुसरा आरोप कुलकर्णी, तुम्ही कुलकर्णी असल्यामुळं फडणवीसांची बाजू घेताय, मीडिया गोदी मीडिया झाला आहे असंही तुम्ही म्हणू शकता. म्हणण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, पण वस्तुस्थिती ती नाकारता येणार नाही एवढंच. एखाद्या माणसाच्या जातीवरती शिव्या देणं, एखाद्या माणसाला सातत्यानं ट्रोल करणं हे सारखं होत आलेलं आहे. हे ट्रोल करणं सगळ्याच राजकीय पक्षांच्या समर्थकांच्याकडून होत आलेलं आहे. कुणाचं संमती असो नसो, पण याला मूक समर्थन आणि पाठीमागून समर्थन अनेकांचं असतं हेही उघड आहे. अशा प्रसंगात मुख्यमंत्री किंवा विधानसभेतील व्यक्ती यांच्यावर देखील अशी मतं व्यक्त होत असतात आणि त्यातून अधेमध्ये असे हक्कभंगाचे प्रस्ताव विधानसभेमध्ये येत असतात. या प्रस्तावावर चर्चा होत असताना हक्कभंग आणणे आणि हक्कभंग काय याबाबत स्पष्टता व्हायला हवी. खरं तर अशा कारवाया होताना सरसकट नियम लावायला हवेत, मात्र त्याच सभागृहातील अन्य व्यक्तींना वेगळे निकष लागतात आणि सत्ताधारी व्यक्तींना वेगळे निकष लागतात. हक्कभंगाविषयी देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत ते ऐकूया. विरोधी पक्ष नेता म्हणून रेकॉर्डवर सांगतो की आमची ही अपेक्षा ही आहे की आमच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख हा कोणी योग्यच केला पाहिजे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. देशाच्या पंतप्रधानांचा उल्लेख हा योग्यच केला पाहिजे. ते देशाचे पंतप्रधान आहेत. नाही, विरोधी पक्ष नेत्याचा उल्लेख कसाही केला तरी विरोधी पक्ष नेता सक्षम आहे, काही चिंता करायचं कारण नाही आहे. पण अध्यक्ष महोदय, प्रत्येक गोष्टीला कायद्याच्या राज्यात कायद्याने उत्तर द्यायचं असतं. कायद्याच्या राज्याचं आपण कायद्याचं राज्य म्हणतो म्हणजे काय, तर एखाद्याने चूक केली तर कायद्यामध्ये जे असेल त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. जसं कोणी चुकीचं बोललं डिफेमेशनची केस केली जाऊ शकते. पण अध्यक्ष महोदय, आमच्या विरुद्ध बोललं तर पोलिसाचा वापर करू. म्हणजे आज तर असं आहे की तुम्ही सोशल मीडियावर या सरकारच्या विरुद्ध एकही वाक्य लिहिलं तर तुम्हाला अटक झाल्याशिवाय राहत. कुठे जे लोक पूर्वी म्हणायचे मुस्कटदाबी, आज किती लोकांना अटक आहे अध्यक्ष महोदय. म्हणजे आमच्या काळात आम्ही मुख्यमंत्री होतो, आमचे सगळे मंत्री होते, लिहिलं ना लोकांनी, अनेक गोष्टी लिहिल्या, विरोध केला, अनेक वेळा केला, पण असं काही कोणाला पकडून जेलमध्ये नाही घातलं आम्ही अध्यक्ष महोदय. पण आज मात्र सरकारच्या विरोधात बोलाल तर खबरदार, तुम्हाला आम्ही जेलमध्ये टाकू. आज इतक्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरच्या लोकांना नोटिसेस देऊन जेलमध्ये टाकण्याचे एक सत्र मुस्कटदाबी आहे. सरकारच्या विरुद्ध बोलू देणार नाही आणि ही सिलेक्टिव्ह आहे. म्हणजे त्याच वेळी सुधीर भाऊचं, माझं, आमच्या परिवाराचं कार्टून आलं आणि त्याच्यात गलिच्छ लिहिलं असलं, त्याच्यावर कारवाई नाही आहे, त्याच्यावर कुठलीच कारवाई नाही आहे. पण मात्र सत्तारूढ पक्षाच्या विरुद्ध, सरकारच्या विरुद्ध काही जरी लिहिलं तरी त्याच्यावर कारवाई चाललेली आहे अध्यक्ष महोदय. आणि एवढंच नाही, आता आपण बघा, ही जी काही अर्णव गोस्वामींची केस आहे, आता आपण काय केलं की चुकीचं वागत होते. 50 कायदे आपल्याकडे आहेत की ज्या कायद्याने आपण त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यावर चुकी करता कारवाई करू शकत होतो, डिफेमेशन करू शकत होतो, अजून 4 गोष्टी करू. ते नाही केलं आपण. आपण काय केलं, त्यांची बंद झालेली केस, बंद झालेली, ती ओपन केली. सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर वाचा ना, तोच घेऊन आलोय. देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कायदेशीर कारवाई होणं आवश्यक आहे. कायदेशीर कारवाई सिलेक्टिव्ह होऊ नये असं अपेक्षित आहे. जर असे काही विषय मांडायचे असतील तर ते ज्यांच्या विषयात मांडले गेले आहेत त्या विषयात देखील मांडलं जाणं आवश्यक आहे.
पण तसं काही घडलं नाही आहे. जरा एक नजर टाकूया की कोणाकोणावर कशा स्वरूपाच्या केसेस सरकारच्या विरोधात बोललं म्हणून झाल्या. सुरुवात झाली आहे पत्रकारांच्यापासून. पत्रकारांच्यामध्ये राहुल कुलकर्णी या ABP माझाच्या पत्रकाराला एक चुकीची बातमी दिल्याच्या आरोपावरून उस्मानाबादहून अटक करण्यात आली, मुंबईला नेण्यात आलं. 2 दिवस राहुल कुलकर्णीचे जेलमध्ये गेले. जामिनावर सुटका झाली. राहुल कुलकर्णी बाहेर आले. नको नको ती टीका झाली. ABP माझाला BJP माझा म्हटलं गेलं आणि निर्णय काय झाला तर राहुल कुलकर्णींचे गुन्हे दाखल केलेले वापस घेण्याचा न्यायालयाच्या आदेशावरून. राहुल कुलकर्णी निर्दोष सिद्ध झाले, पण त्यांच्यावरती कारवाई झालीच. आता इथे राहुल कुलकर्णीच्या हक्कावरती केलेला भंग हे गृहीत धरणं अपेक्षित होतं, पण तसं घडलं नाही. अनेक पत्रकारांच्यावरती असे गुन्हे दाखल झालेत. बीडचे गंमत भंडारी असतील, औरंगाबादमधले पत्रकार असतील, लातूरमधले पत्रकार असतील, नांदेडमधले पत्रकार असतील, अगदी अनालायझरवर गुन्हा दाखल करण्याचं पत्रसुद्धा देण्यात आलं होतं. अशी वेगवेगळी पत्रं वेगवेगळ्या ठिकाणी सरकारविरोधात बोललं म्हणून माध्यमांच्यावरती गुन्हे दाखल झालेत, सोशल मीडियावरती गुन्हे दाखल झालेत. आणि इथे कोणतंही माध्यम सरकारविरोधात बोलणार असेल तर त्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झालेत. मात्र या गुन्ह्याची जराही चर्चा न करता केवळ एका व्यक्तीची ईडीची चौकशी लावली म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्या प्रश्नाला दिलेलं उत्तर असं आहे. ते कसं आहे तुम्हीच बघा. अघोषित आणीबाणी आणि घोषित आणीबाणी याच्यावरती मला असं वाटतं बोललंच पाहिजे. सरकारवरती जो टीका करेल तो तुरुंगात जाईल, ठीक आहे, पण जो तुमच्या आवडीचा असेल त्याच्यावरती हक्कभंग आणेल त्याला काय तुम्ही ईडी मागे लावणार? आणि केवळ त्याच्याचवरती नाही आहे तर त्याला केवळ ते कमी पडते म्हणून म्हणजे आता प्रताप आहेत, प्रतापला ईडी, त्यांच्या मुलांना ईडी, त्यांनी त्यांच्यावरती संरक्षण घेतलं त्याच्या दुसऱ्या भावाला मुळे, तरी आता नातू नाही झाला तर नातूच्या मागे ईडी लावतील किंबहुना आधीच समन्स देऊन ठेवतील, नातू झाल्याबरोबर तुम्ही पहिला इकडे आमच्याकडे घेऊन या. हे काय? ही विकृती आहे, ही विकृती, हे विकृत राजकारण आहे, हे विकृती आहे. आणि असं राजकारण आम्ही करत नाही. या राजकारणाला महाराष्ट्रामध्ये खारा नाही, अजिबात खारा आम्ही देऊ शकत नाही. जर ईडी असेल, CBI असेल, त्यांची अब्रू ही चव्हाट्यावरती मांडण्यासारखं काम जर कोणी करत असेल आणि ह्या एक मान मरातब किंवा नाही त्यांच्याबद्दल काही आदर असलेल्या संस्थांना आपल्या घरातल्या नोकरासारखा जर वापर करून राजकारण आपल्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला जाणार असेल आणि आमच्यावरती आरोप होणार असतील तर मला असं वाटतं हे आम्ही सहन करू शकत नाही. कोणी उपस्थित केलेला मुद्दा सोडून दुसऱ्याच मुद्द्यावर मुद्दा न्यायचा आणि चपकल उत्तर म्हणायचं अशी पद्धत आता नव्यानं रूढ झाली आहे. दुसऱ्या मुद्द्यात ईडी आली आहे, जात आली आहे, महाराष्ट्रद्रोह आला आहे, हे सगळे मुद्दे आलेले आहेत. आणि त्यामुळंच कदाचित आजच्या घडीला चर्चेचा रोख बदलता येऊ शकेल, पण यातून तयार होणारं जनमत आणि जनमतातली विचारांची दरी मात्र निर्माण होते आहे. ही दरी अशीच वाढत राहिली तर मात्र महाराष्ट्रातली स्थिती अवघड असेल याचाही विचार राज्यकर्त्यांनी करण्याची आलेली आहे.